7, 6, 5, 4, 3, 2, 1. Happy New Year! अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। 4 बोतल वोडका, जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असं आपण ट्रेंडिंग हॅपी स्टेटस क्रिएट करणार आहोत आणि तुम्हाला पण असा स्टेटस बनवायचा असेल तुमच्या फोटो ॲड करून तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला समजेल की आपल्याला स्टेटस कसा क्रिएट करायचा आहे। आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे काइनमास्टरची, जिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही मी याच्यावरती अपलोड करत असतो व्हिडिओच्या खाली। आणि तुम्हाला टेलिग्रामचं नाव पण स्क्रीनवरती दिसत आहे, सर्च करून पण तुम्ही टेलिग्रामवरती जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण पर्सनली काही बोलायचं असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता आणि त्यावरती मेसेज पण करू शकता, तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मी लगेच देईल। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवरती पहिल्यांदा असतं तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून टाका, कारण की तुम्हाला तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग एडिटिंग घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि एक 9.16 मधली फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करून घ्यायची। साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल कोपऱ्यामध्ये, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर एडिटिंगवरती यायचं आहे आणि वरली जी ड्युरेशन आहे तुम्हाला 1 पॉईंटवरती सोडायची, ठीक आहे। 1 पॉईंटवरती सोडल्याच्या नंतर तुम्हाला इथं ओके करून टाकायचं आहे। ओके केल्याच्या नंतर परत करायचं काय, आपल्याला इथं मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला काही आता इमेजेस सगळ्यात पहिले ॲड करून घ्यावं लागेल। जे इमेजेस तुमचे आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल ते इमेजेस तुम्ही सगळ्यात पहिले आता ॲड करून घ्या। तर सिम्पली मी इथनं काही इमेजेस आता ॲड करून घेतो, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथनं 10 इमेजेस सिलेक्ट करून घ्यायचे सिम्पली, फक्त जास्त नाही, फक्त आणि फक्त 10 इमेजेस तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे। तर मी 10 इमेजेस सिलेक्ट करून घेतो, ठीक आहे। काही इमेजेस डबल झाले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण 10 इमेजेस तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। तर मी मोजून घेतो किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि आणखीन एक घेऊन टाकूया। 10 इमेजेस झालेले आहे, ठीक आहे। 10 इमेजेस झालेले आहे आणि इथं ओके करून टाकायचे। ओके केल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला इथं बघू शकता लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा, ठीक आहे। सगळ्यात पहिले बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे। कैची साईडचा ऑप्शन घेऊन याला तुम्हाला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला थोडंसं पुढं व्हिडिओ सरकवायचा आहे आणि तुम्हाला इथं क्रोमा कीचं ऑप्शन दिसेल त्यावरती यायचं आहे, याला ऑन करायचं आहे आणि इथं तुम्हाला क्रोमा कीचा की कलर दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला हा ग्रीन करून घ्यायचा आहे। ग्रीन केल्याच्या नंतर इथं बघू शकता ही खाली जी ड्युरेशन आहे तुम्हाला याची जी ॲडजस्टमेंट करायचं आहे, वरलं जे खाली 52 ठेवायची आणि वरली जी 32वरती ठेवायची अशा प्रकारे, ठीक आहे। तर त्यानंतर आपण आता बघून घेऊया की आपला व्हिडिओ कसा म्हणजे बरोबर PNG ॲड झालेले का बघू शकता। तर काही इमेजेस ॲड झालेले नाही तर आपल्याला PNG 1 नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, कैची साईडच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि या इमेजला अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इमेजेस काही आता ॲड करून घ्यावं लागतील आणि इथं डबल मायनसचा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला ऑन करून टाकायचं आहे। त्यानंतर डबल सेकंड नंबरच्या पेजवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला सगळे इमेजेस ॲड करून घ्यावं लागतील आणि डबल मायनसचा ऑप्शन ऑन करून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे फास्टमध्ये करून घेतो आहे भावांनो। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा काही कोणती एखादी स्टेप तुम्हाला समजली नसेल तर ती तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की कळू शकता, तुम्हाला रिप्लाय लगेच मिळेल, ठीक आहे। काही प्रॉब्लेम नाही, एकदम परफेक्टपणे मी तुम्हाला सांगेल, ठीक आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सगळे काही इमेजेस ॲड करून घ्यायचे। तर मी आता सगळे इमेजेस ॲड करून घेतो भावांनो, ठीक आहे। तर मी पूर्ण इमेजेस ॲड करून घेतलेले आहे, परफेक्टपणे ॲडजस्टमेंट केलेलं आहे। त्यानंतर करायचं काय आहे, इथनं आपल्याला हा इमेजेस याच्यानंतर आपल्याला परत इथं मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक इमेजेस ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता हा वाला जो इमेज आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यावा लागेल आणि याची जी ड्युरेशन थोडीशी पुढं सरकून घ्यायची आणि याच्यावरती क्लिक करायचं भावांनो आणि क्लिक केल्याच्या नंतर याला असं झूम करून घ्यायचं, ठीक आहे। झूम केल्याच्या नंतर परत बॅक यायचं, याच्या ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आणि याचं विटनेट ऑन करायचं आहे।
विटनेट ऑन केल्याच्यानंतर याच्यात तुम्हाला कलर ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती, आणि 3 नंबरची आणि 2 नंबरची थोडीशी कमी आणि 3 नंबरची पूर्णपणे हाय करायची लेंथ. ओके करायचे आणि त्यानंतर इथं बघू शकता जिथपर्यंत आपलं हॅपी न्यू इयर नाव आहे तिथपर्यंतच आपल्याला हा इमेजेस ठेवायचा आहे. ठीक आहे, बघू शकता इथपर्यंत ठेवायचा आहे. मी जितकं ठेवत आहे तितकं बघू शकता तुम्ही. आपल्याला राईट इतका ठेवायचा आहे. बघू शकता मी एकदम परफेक्टपणे ॲड करतोय. असं एवढा ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि याच्यावरती क्लिक करायचं आणि कैची सर्च ऑप्शनवर समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्यानंतर करायचं काय, आपल्याला इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आहे वरती, आणि परत आपल्याला इथनं एक इमेजेस ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला जो इमेज आहे तो ॲड करायचा आहे, आणि याची जी लेंथ आहे अशा प्रकारे तुम्हाला इथं थोडंसं झूम करायचं आहे आणि इथं ॲड करून टाकायचं आहे. डबल मायनसचा ऑप्शन जे असेल याला ऑन करून टाकायचं आहे, आणि याची जी लेंथ आहे तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. इथं दोन्हीच्यामध्ये एक बॉक्स दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, आणि इथं तुम्हाला खाली यायचं आहे आणि गेट मोडवरती जाऊन तुम्हाला शेक इट नावाचा इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. तर आपण तो शेक इट नावाचा इफेक्ट डाउनलोड केलेला आहे. तर त्यातून आपल्याला तुम्हाला जो इफेक्ट आवडत असेल किंवा जो ट्रान्झॅक्शन याच्यातून आवडत असेल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं. ठीक आहे, तर सिम्पली आपण बघू शकतो थोडंसं ट्रान्झॅक्शन परफेक्टपणे ॲड झालेलं आहे का बघून घेऊया. इफेक्ट ॲड केलेला आहे आणि याच्यावरती क्लिक करून याची जी लेंथ आहे ही एक वरती ठेवायची आपल्याला. ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता आणि ओके करायचे. आणि आपण आता बघून घेऊया परफेक्टपणे ॲड झालेलं आहे का. ठीक आहे, आणि याच्यावरती क्लिक करून डबल मायनसचं ऑन करून टाकायचं आहे. ठीक आहे, तर बघून घेऊया आता. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. तर इथनं आपल्याला समोर ह्या PNGचा पण अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. आणि इथनं याचा समोरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता हे पण परफेक्टपणे ॲड झालेलं आहे आता. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला इथं सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे. सेटिंगच्या ऑप्शनवरती गेल्याच्यानंतर इथं एडिटिंगवरती यायचं आणि वरली जी ड्युरेशन आता आपल्याला 3.5 वरती सोडायची. ठीक आहे, आणि ओके करून टाकायचं आहे. सॉरी, आपल्याला परत सेटिंगवरती जायचं आहे आणि इथं खाली आपल्याला फिल स्क्रीन हा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके करायचं आहे. त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला मीडियाचा ऑप्शन जे असेल यावरती क्लिक करायचं आहे, आणि इथनं तुम्हाला काही इमेजेस आता ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली मी इथनं काही इमेजेस आता ॲड करून घेतो. ठीक आहे, तर बघू शकता 4 इमेजेस आपल्याला 4 ते 5 इमेजेस ॲड करून घ्यावं लागतील. तर आपण सिम्पली इमेजेस ॲड करून घेऊया. तर मी इमेजेस ॲड केलेले आहे. बघू शकता अशा प्रकारे इमेजेस ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, आणि आपला जो व्हिडिओ आहे तो लोअर ते बघायचं आहे, आणि याचा जो समोरील पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय आहे, आता जेवढे इमेजेस आपण ॲड केलेले आहे ते इथनं पुढं त्यावरती क्लिक करायचं आणि विटनेट हे सगळ्यांचे आपल्याला ऑन करून टाकायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळे इमेजेसचे विटनेट ऑन करायचे आहे. तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो भावांनो, तुम्ही पण अशा प्रकारे करून घ्या. व्हिडिओ थोडासा मोठा होता आहे पण शेवटपर्यंत बघा, एकदम प्रोफेशनल व्हिडिओ बनवणार आहे आपण. त्यानंतर करायचं काय आहे, PNGवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला या ऑप्शनवरती जायचं आहे. ठीक आहे, याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल. तो इफेक्ट तुम्हाला दाखवतो भावांनो, बघू शकता हा वाला तो इफेक्ट आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे गेट मोडवरती जायचं आहे, डाटा ऑन करून हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि याला तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या हिशोबाने जसा इफेक्ट ॲड करायचा असेल तसं ॲड करू शकता. स्टेप बाय स्टेप तुम्ही हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर सिम्पली मी काही स्टेप बाय स्टेप सगळ्या 4 इमेजेस आहे आपले त्यावरती हा इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर मी सिम्पली आता ॲड करून घेत आहे, बघू शकता. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की कळवा मला एडिटिंगबद्दल. ठीक आहे, तुम्हाला रिप्लाय मिळेल आणि तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होईल. त्यानंतर करायचं काय आहे, इथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि इथं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची. ठीक आहे, तर बघू शकता ही वाली जी PNG आहे ही ॲड करून घ्यायची. कैची सर्च ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, आणि हिला अशा प्रकारे इथं खाली ॲड करून घ्यायचं. ठीक आहे, आणि हिची जी लेंथ आता शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर परत आपल्याला इथं लेअरवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला आणखीन एक इमेजेस मिळून जाईल. तो इमेजेस तुम्हाला याच्यावरती ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता हा वाला तो इमेज आहे. सॉरी, आता बॉर्डर PNG ॲड झाली तर आपण हिला ॲड करून घेऊया. कैची सर्च ऑप्शन जाऊन हिला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, आणि हिची जी लेंथ आपल्याला 1 नंबरपासून इथं व्हिडिओच्या शेवटपर्यंत घेऊन टाकायची. व्हिडिओच्या शेवटपर्यंत घेऊन टाकल्याच्यानंतर परत आपल्याला ओके करायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे,
आणि इथनं तुम्हाला आणखीन एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG आहे आणि ह्या PNGला आपल्याला इथनं थोडंसं क्रॉप करून टाकायचं आहे. असं एवढं क्रॉप करायचं आहे. क्रॉप केल्याच्यानंतर PNG वरती क्लिक करायचं, थोडंसं झूम करायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ॲड करून टाकायचं. ठीक आहे, मध्यभागी बघू शकता आणि इथं खाली ॲड करायचं आहे आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर बघू शकता एकदम परफेक्टपणे ॲड झालेली आहे. आणि इथं तुम्हाला इन ॲनिमेशनवरती जायचं आहे. इन ॲनिमेशनवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला ड्रॉप याच्यावरती क्लिक करायचं, ड्रॉपवरती, आणि तुम्हाला याच्यावरती हा इफेक्ट देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, देऊन घेतल्याच्यानंतर याला थोडंसं पुढं सरकवायचं आहे आणि अशा प्रकारे सरकून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता. आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेतलेली आहे. त्यानंतर करायचं काय, आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून टाकायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. या व्हिडिओला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे या व्हिडिओच्या आणि इथं तुम्हाला ही दोन्ही पण लेंथ पूर्णपणे हाय करायची आणि आपण मधली जी लेंथ आहे 60वरती ठेवायची आणि थर्ड नंबरची लेंथ पूर्णपणे हाय करायची. ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता आपला एकदम कडक हॅपी न्यू इयरवाला स्टेटस बनवून रेडी झालेला आहे भावांनो आणि बहिणींनो. आता आपल्याला करायचं काय, इथं शेअरचा आयकॉन दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करून घ्यायचं असेल खाली एक्सपोर्टवरती करून तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये याला सेव्ह करून घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.